न च मतस्थानि भूतानि पश्यामि योगीश्वरं भूतभृन्नच्च भूतस्थो ममात्मा भूतभावनाः. रामकृष्ण हरी मंडळी, व्हिडिओ आवडल्यास सदस्यत्व घ्यायला विसरू नका. रामकृष्ण हरी. भगवंत अर्जुनाला बोध करतात. अर्जुनाला मोह झालेला आहे. तसाच महाराज आपण सुद्धा संसाराच्या मोहामध्ये सापडलेलो आहे आणि जाळ्यामध्ये, संसाराच्या जाळ्यामध्ये आपण सर्वजण अडकलेलो आहोत. तरी त्यामधून सुटका कशी करायची? आपुल्या हिताशी जो जागता धन्य माता पिता तयाची या. त्याकरता आपल्याला ग्रंथ भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर महाराज ह्या जाळ्यातून सुटका होईल. तेव्हा माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात, आमुचा परत कृती पैल कडील भावो, जरी कल्पने विन लागची पाहो, तरी मज माझी भूते हेही वाहो, जे मी सर्व म्हणून या. भगवंत म्हणतात की कल्पना सुद्धा करू शकत नाही, कारण की ही जी प्रकृती आहे आणि ज्यांचा माझ्यावर भाव आहे ते मला दूर नाही, आणि ते माझ्या ठिकाणी सर्व भूते ही माझ्या ठिकाणी आहे असं भगवंत सांगतात अर्जुनाला. एरवी संकल्पची सांज वेळे नावेक तिमिर जेती बुद्धीचे डोळे, म्हणून या खंडतची परी झावळे भूतभिन्नायशे देखे. तेव्हा माऊली म्हणतात की जर समजा अंधार पडला तेव्हा डोळ्याने असं थोडं थोडं झावळं दिसतं, आणि तसंच महाराज ही भूत जी भूत भिन्न म्हणजे भूत आणि मी भिन्न नाही, म्हणजे माणूस आणि देव. भगवंत म्हणतात की आम्ही भिन्न नाही, परंतु त्यांच्या बुद्धीवर असं पडळ आलेलं आहे, डोळ्यावर झापडी आलेली आहे, त्यामुळे ते मला ओळखू शकत नाही. त्याची संकल्पची सांज जे लोपे, ते या खंडतची आहे स्वरूपे, जैशी शंका जात खेव लोपे, सापपण माळेची. जसं सापाची जी त्याचा कणा आहे, त्याच्या कण्याची जशी माळ आहे, तशी भगवंत म्हणतात की हे जे भूत आहे सृष्टी, हे माझ्या ठिकाणी तशी त्या कण्यासारखी ववलेली आहे. जसा साप आहे आणि त्याचा जो कणा आहे तसे मनी 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 तसं सर्व सृष्टी भगवंताच्या अंगी लोपलेली आहे. एरवी तरी भूमी आतून तुनी स्वयंभ काय घडे, या गाड येची निघती कोंब, परी ते कुलालमतीचे गर्भ उमटले की, ना तरी सागरीच्या पाणी काय तरंगाची हाती खाणी, ते अवतार करणे वारयासी नव्हे. पाहे पा कापसाच्या पोटी काय कापडाची होती पेटी, तो वेढ तिची आदिठी कापड झाला. जरी सोने लेणे होनी घडे, तरी तयाचे सोने पण न मोडे, हेर अलंकार हे वरलीचीकडे, लेत याची निभावे. भगवंत म्हणतात, हे अर्जुना, मनाच्या ठिकाणी भाव पाहिजे, आणि जसा भाव असला तसा माणसाला देव दिसतो. जसं समजा कापूस आहे आणि कापसाचा द्वारा करून त्याचा कपडा विणला जातो. पहिला काय आहे, कापूस आहे, पण त्याचा नंतर कपड्यामध्ये रूपांतर झालं. तसं भूतजात यांनी जर भाव भगवंताच्या ठिकाणी लावला तर त्यांचं भगवंताच्या स्वरूपामध्ये रूपांतर होतं. ते भगवंताच्या ज्योतीत ज्योत विलीन करू शकतात. सांगे पडी सादाची प्रत्युत्तरे, का जी आविष्कारे ते आपुले, की साचो कार्य तेथीची होते, तैशी ये निर्मळे माझ्या स्वरूपे, जो भूतभावना आरोपी तयासी तयाच्या संकल्पे, भूताभासू असे तेची कल्पांती प्रकृती पुरे, तरी भूताभासू आधीची सरे, मग स्वरूप उरे एक सरे. निखळ माझे भगवंत म्हणतात
जर त्याने जसं समजा एखाद्या माणसाला बिडीची तलप आहे, त्याचं जे चित्त आहे ते बिडीच्या धुरामध्ये अडकलेलं आहे. जर समजा बिडी पिला तर 5 मिनिटांना पुन्हा त्याला बिडी लागते, म्हणजे त्याच्या मनामध्ये उद्याला आपल्याला बिड्या लागन, उद्या तंबाखू लागन. एखादा दारू पिणारा माणूस आहे, लांचावले मन लागले शेगोडे ते जीवेनं सोडे अशी झाली. जसा त्याचा जीव त्या दारूच्या सडक्या पाण्यामध्ये गुंतलेला आहे, तसंच माणसाचा जो भाव आहे तो जर भगवंताच्या नामस्मरणामध्ये जर लीन केला तर महाराज जसं तुम्हाला बिडीची तलप आहे तशीच भगवंताची सुद्धा तलप पाहिजे. म्हणजे त्याचं नामस्मरण घेतल्याशिवाय तुम्हाला झोप येणार नाही, असं माऊली सांगतात दृष्टांत देऊन. हे आसू अंगी भरली या भवंडे, जैसी भोवत दिसती आरडी दरडी, तैशी आपुलिया कल्पना खंडी गमती भूते. म्हणजे आपण काय कल्पना करतो की आपल्या आजूबाजूला दरडी आहे, मग आपण त्याच्यात पडू, मग त्याच्यात पडून काय होईन आपलं, असा आपण विचार करतो. परंतु जर आपलं सर्वस्व भगवंताला वाहिलं तर कशाची चिंता करायची गरज नाही. आता मीच एक भूताची धारता, अथवा भूता माझी मी असता, या संकल्प सन्निपाता तुलीच्या बोलिया. भगवंत म्हणतात जी भूतजात आहे त्यांचा धारता करता मीच आहे, आणि त्यांचा संकल्प सन्निपता सर्व मीच आहे. म्हणून परेशी गा प्रियोत्तमा, या परी मी विश्वासी विश्वात्मा, जो या लटकिया भूतग्रामा भ्यावू सदा. रश्मीचेनी आधारे जैसे नव्हे तेची मृगजळ, आभासे माझ्या ठाई भूतजात तैसे, आणि मातेची ही भावे. समजा हे अर्जुना, हे विश्वेशी विश्वात्मा. तेव्हा भगवंत म्हणतात हे अर्जुना माझ्यावर विश्वास ठेव. जसं समजा मृगजळ आपल्याला जसं भासतं ते खोटं आहे तसा आपला भास आहे, आणि जसं मृगजळ दिसतं तसं आपण भगवंताच्या ठिकाणी तसं आपण भासतो. आपण आपलाच भास करून आपणच अधोगतीला जातो आणि आपणच सत्वगतीला जातो. मी ये परीचा भूतभावनो परी सर्व भूताशी अभिन्न, तू जैसी प्रभा आणि भानू एकची ते. जसं समजा सूर्य आणि सूर्याची किरण आहे ते सूर्यापासूनच निघाले, तसं आपण सर्व भगवंताची लेकरी आहेत आणि आपलं भगवंताचाच अंश आहे. आत्मा तो परमात्मा असं भगवंत सांगतात की सूर्य आणि त्याचा जो प्रकाश आहे त्याच्यात भिन्नता नाही. हा मुचा ऐश्वर्य योगो तुवा देखिला की सांगू, आता सांगे काही येथ लागू भूतभेदाचा असे. या लागी मजपासोनी भूते आणि नवथी ही निरुते, आणि भूता वेगळी या माते काहीच न मनी हो. तेव्हा भगवंत म्हणतात हे अर्जुना, या भूतामध्ये आणि माझ्यामध्ये भेदच नाही, आणि मी भेद धरीत नाही, पण ते भूत भेद धरतात. कारण की त्यांना जमिनीला आल्यावर जमिनीचा हवा पाणी वारा लागतो, आणि ते भूत भेद धरतात आणि ते भगवंत नाहीच म्हणतात. त्यांच्याजवळच भगवंत आहे, आत्मा तो परमात्मा. आणि भगवंत म्हणतात मी भूताच्या वेगळा नाही, मला वाटत नाही यांनी वायाला जावं म्हणून, परंतु ते मनामध्ये तसं मानित नाही.